महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम. म्हणा. द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम्. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनम्. देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय. श्री गुरुवरे मधुसूदन महाराज. सांबजे नमो पार्वती पति शिव हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतान की जय. म्हणोनी सूर्य सूर्यशी एवढा. म्हणोनी सूर्य सूर्याची एवढा. चंद्र चंद्राची सांगडा. ना दीपाची पडीपाडा ऐसा दीपो. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान. यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी भगवान ज्ञानोबरायाने अवतीर्ण होऊन दीनजनासाठी अवताराला आले उद्धराया दीनजना. दीनजनाच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायाने अवतार कार्य केला आणि अवताराला येऊन या जगाच्या कल्याणाचा हिताचा मार्ग तपासला. काय मार्ग तपासला? ज्ञानोबराया कसे आहेत आणि ज्ञानोबरायाचं स्वरूप काय आहे हे सांगणारा याच्यासाठी आपण अमृत अनुभव घेतलेला आहे.
आणि अमृतानुभवाच्या 7व्या प्रकरणाच्या 288 ओळीमध्ये आपण आलो. भगवान ज्ञानोबा इतका गोड उदाहरण देतात. दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला? भगवंत कसा आहे, परमात्मा कसा आहे, त्याची स्थिती काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तर याच्यावर ज्ञानोबरायांनी असा गोड दृष्टांत दिला. काय म्हणतात? म्हणून सूर्याची एवढा, सूर्याला काही उपमा नाही. कारण का सूर्याला उपमा नाही? सूर्याच्या उजेडाला दुसरा कोणाचा उजेड नाही. सूर्य अन्य कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित होत नाही, तर सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तुम्ही किती प्रकाशाचा प्रयत्न करा लावण्याचा, पण सूर्य हे सूर्यच आहे. सूर्याच्या प्रकाशापुढे अन्य कोणता प्रकाश नाही. तसा परमात्म्याच्या पुढे अन्य देव नाही. असा हा असणारा परमात्मा ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून सूर्याची एवढा, चंद्राची सांगडा, ना दीपाच्या परिपाडा ऐसा दीपू. माऊली ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून अरे बाबा, सूर्य केवढा आहे? सूर्या एवढाच आहे. देव केवढा आहे? देवा एवढाच आहे. देव केवढा म्हणता येत नाही, देव एवढाही म्हणता येत नाही. तसा देव जसा सूर्या एवढाच आहे. केवढा आहे याचा अर्थ सूर्या एवढाच आहे. सूर्याला कशाचीच उपमा देता येत नाही. अन्य प्रकाश करता येत नाही. अन्य प्रकाश त्याच्या पुढे थांबत नाही आणि अन्य प्रकाशाची त्याला काहीही गरज नाही. कुणाला? सूर्याला. सूर्याची एवढा, सूर्या एवढा आहे. आणि माऊली म्हणतात की बाबा, चंद्र कसा आहे? तर चंद्रासारखाच दिव्याच्या योग्यतेचाच दिवा आहे. चंद्रासारखा असा शीतल चंद्र दुसरा काय आहे का हो? काहीही नाही. आणि दिव्याच्या प्रकाशा एवढं दुसरं कोण आहे का? दिव्याच्या प्रकाशासारखाच दिवा आहे. 3 दृष्टांत मांडले. तसा भगवान ब्रह्मात्मा कसा आहे? जसा सूर्या एवढाच सूर्य आहे, तसाच देवा एवढाच देव आहे. देवासारखाच देव आहे. देवासारखाच देव नसून तो देवच आहे. याला उपमा देता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात, अरे बाबा, पूर्वपार विचार केला असता अज्ञानापासून ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. कोणापासून? अज्ञानापासून ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. कशी बरं? ह्याला प्रक्रिया म्हणतात. कशापासून? अज्ञानापासून ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. आणि सूर्यापासून अंधाराची उत्पत्ती होते का? जशी सूर्यापासून अंधाराची उत्पत्ती नाही, तसं अज्ञानापासून ज्ञानाची उत्पत्ती नाही. बर, ठीक आहे. पण मुळात अज्ञानच नाही, ज्ञान येण्याचा प्रश्न नाही. मुळात काय नाही? अज्ञान नाही. अज्ञान नाही, मग तुम्ही मांडलं कशासाठी? चंद्रापासून अशी दुसरी शीतलता कोणची आहे का हो? चंद्रापासून कधी गरमी झाली का? चंद्राच्या पौर्णिमेचा चंद्र उद्या, शिमग्याचा होळीचा चंद्र इतका फास्ट राहतो, शुभ्र राहतो. त्या चंद्रामध्ये जर गेल्या प्रकाशात, तर तिथं कोणाला ऊन लागल का? चंद्राच्या प्रकाशात गरम होतो का थंड होतो? पण एका माणसाला मात्र लागते बघ.
त्याचं लय ऊन लागतं. कोणाला? गाढवाला. कळलं? कोण्या गाढवाला? ज्या गाढवाला एवढा शीतळ प्रकाश आहे आणि टवटवीत जसं काय दिवस निघाल्यासारखा शुभ्र चमकतोय, सगळं काही दिसतोय आणि त्याला त्याचं ऊन लागतंय. म्हणून ते कुठं राहते? गाढव कधी बी बघा वलसावल्या राहते. कधी ध्यान ठेवून बघा तुम्ही. गाढव तुम्हाला चांदण्यात कुठं दिसत? मग गाढव कोणताच गाढव मंदिरात दिसत? कारण का? इथं ऊन लागतंय, इथं काम लागतंय, हे का नाही? इथं ऊन लागतंय. हो, एवढं शीतळ असलेलं चंद्र त्या गाढवाला काय वाटतंय? काय ऊन निघालं बाबा, आणि एवढ्या उन्हात का मरायचं आहे का? चला म्हणतात. आपण 11च्या नंतर बाहेर निघतो का? काय ऊन रे, चैत्र महिन्यातलं ऊन कसं असतं. आता ह्या महिन्याच्या पेक्षा पुढच्या महिन्यातून बघा चैत्र मासातलं ऊन इतकं तपल्या जातं. आणि तपत्या उन्हामध्ये शेतकरी म्हणतो आता लय ऊन झालं बा, आता झाडाला जाऊ. खरंय, जसा शेतकरी उन्हाच्या पारी सावली शोधतो तसा गाढव काय शोधतो? वलसावली. गाढवाला चंद्र उन्हासारखा भासतो, तसा जीवाला परमार्थ उन्हासारखा भासतो. चंद्राला इतका चंद्र शीतल आहे, शुभ्र आहे, 16 कळ्याने युक्त भरलेला आहे, आणि तेवढा असलेला चंद्र त्याचा प्रकाश सुशोभित प्रकाशित झाला, पण ते कोणाला बरं वाटत नाही? कोण्या गाढवाला? गाढवाला काय वाटत नाही बरं? चंद्रप्रकाश बरा वाटत नाही. पण महाराज म्हणतात तुझी निडळे कुठे चंद्र प्रभा. अरे त्याच्या पुढे चंद्राची प्रभा कोठी? सूर्य चंद्र उगवल्याची पुढची प्रभा आहे. तसं महाराज सांगतात गाढवाला. तर ज्ञानोबराय म्हणतात की बाबा तसं नाही, अज्ञानापासून नाही ज्ञानाची उत्पत्ती होत नाही, म्हणूनच त्याचे कारण ज्ञान आहे, आणि ज्ञान नित्य आहे, म्हणून अज्ञानापासून ज्ञान उत्पन्न होत नाही, आणि ज्ञान अज्ञान विरोध आहेत, म्हणून ज्ञानापासून अज्ञान उत्पन्न होत नाही. चंद्रापाशी कधीही अंधकार आहे का? सूर्याला अंधकार आहे का? ज्ञानोबरायचीच ओळी आहे. सूर्याशी अंधकारू कैय झाला अशी गोचरू, तमारी हा डगरू आला चिकी. सूर्याला अंधार माहित नाही. बर, सूर्याला अंधार होतो ते माहित नाही, आणि सूर्य अंधारात कधी राहत नाही. सूर्यापाशी अंधारच नाही. जिथे सूर्य जातो तिथे अंधार नाहीसा होतो. तसा भगवान परमात्मा कसा आहे? अंधारारहित आहे, अज्ञानारहित आहे, असा हा परमात्मा आहे. कसा आहे? म्हणून सूर्याची वडा. जसा सूर्य केवढा आहे, त्या सूर्याला उपमा देता येत नाही, त्या सूर्याला उपमा नाही. अन्य पदार्थ एवढा प्रकाशित आहे का? सूर्यापेक्षा तुम्ही कितीही कृत्रिम कार्य करा, अख्ख्या ब्रह्मांडाला प्रकाशित करतो का? लाखो रुपयाची तुम्ही बोलू लावा, तुमचं एक गाव प्रकाशित होईल? अख्खं ब्रह्मांड होईल? अरे अख्ख्या ब्रह्मांडाला प्रकाश देणारा जसा सूर्य आहे, आणि तो सूर्यासारखाच आहे, तसे भगवान परमात्मा कसा आहे? या जगाला उत्पन्न करणारा दाता आहे, आणि तो त्याच्या सारखाच. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. कसा आहे? तुझ्या सारखा तूच देवा. देवा तुझ्या सारखा या जगतामध्ये
या पृथ्वीमध्ये या सारखाच आहे, तुझ्यासारखा कोणी नाही. कसा आहे तसं माऊली सांगतात. म्हणून सूर्याची एवढा, सूर्य कसा आहे, सूर्या एवढा आहे. देव केवढा आहे, तर देवा एवढाच आहे. खूप गोड आहे चिंतन. म्हणून ज्ञानोबराया म्हणतात, अरे बाबा देवा सारखाच देव आहे, तसं ज्ञानोबराया सारखाच ज्ञानोबा आहे. ज्ञानोबरायाचा अवतार कुणाचा आहे, अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत. मनोवेधीला माझा, आरती ज्ञान राजा. ज्ञानोबरायासारखा ज्ञानोबरा आहे, देवासारखा तुझ्यासारखा तूच देवा. देवा तुझ्यासारखा या सृष्टीस कोण नाही, तर तूच आहेस. असं माऊली फार गोड चिंतन करून सांगत असताना म्हणतात, वाटते की बाबा पण त्यावेळी देखील वृत्तीचा आणि विषयाचा संबंध उत्पन्न होतो व संबंध नष्ट होतो, ज्ञान उत्पन्न होत नाही. ज्ञान काय होत नाही, लय ज्ञानी हो म्हणतात. ज्ञान उत्पन्न होत नाही बर का. का उत्पन्न व्हाय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मुळात ज्ञानच नाही. मुळात काय नाही, मुळात ज्ञान नाही, तर ज्ञान उत्पन्न होण्याचा विषय नाही. तर माऊली काय म्हणतात, असं नाही बाबा. बघा, वृत्तीचा आणि विषयाचा, विषय कशाचा आहे तर वृत्तीचा आहे आणि विषयाचा आहे. ज्या वेळेला वृत्तीचा आणि विषयाचा संबंध उत्पन्न होतो व संबंध नष्ट होतो, ज्ञान उत्पन्न होत नाही. ज्ञान उत्पन्न होण्याचा विषयच नाही, तर मुळातच ज्ञान नाही. लय ज्ञानी हो म्हणतात. हे दोन्ही घटक नाहीत बर का. अजून तुम्हाला सांगतो, वृत्ती लक्षात बघून आहे का, वृत्ती आणि विषयाचा संबंध. आपला पहिल्या दिवसा अभंग होता वृत्ती. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. ज्ञान नाही आणि अज्ञान सुद्धा नाही, तर काय आहे, वृत्ती आणि विषयाचा संबंध आहे बर का. वृत्ती बहिर्मुख झाली विषयाचा उगम होतो, वृत्ती अंतर्मुख झाली की ज्ञानी होतो. ज्ञान त्याला म्हणतात. वृत्ती अंतर्मुख झाली म्हणजे तो ज्ञानी होतो, आणि वृत्ती बहिर्मुख झाली की अज्ञान प्रकाशित होतो. आता वृत्ती कशाला म्हणा, वृत्ती ह्या शब्दावरच एक ग्रंथ झाला मला, वृत्ती प्रभाकर. नुसत्या वृत्तीवर, तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती नेमकं काय आहे, वृत्ती ज्ञानाला धारण करते, वृत्ती अज्ञानाला धारण करते, वृत्ती विषयाला धारण करते, वृत्ती लोभाला धारण करते. वृत्ती नेमकं कशाला धारण करते, वृत्तीचा विषय काय, म्हणून वृत्ती प्रभाकर ऐकायचा. उग वृत्ती वृत्ती म्हणून जमते का, कशाच्या वरती, माळाच्या वरती का शिखराच्या वरती. वृत्ती शब्दाचा अर्थ काय, वृत्ती शब्दाने काय करता येतं, विषयाचं खंडन करता येतं. वृत्ती स्थिर झाली नाही, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, तुकोबराय सुद्धा म्हणतात, वृत्ती लीन झाली, वृत्ती ब्रह्माती मिळाली, जळात अटली लवण जैशी. काय म्हणले, जळात अटले लवण जैसे, वृत्ती ब्रह्माती मिळाली. वृत्ती ज्या वेळेला ब्रह्माला मिळते, कशी मिळते तर उदाहरण दिलं, जळात अटली
लवण जैसे. जसं मीठ पाण्यामध्ये गेलं का मीठ रूप होतो. वृत्ती ब्रह्मापाशी गेली की वृत्ती स्थिर होते. वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर परिणाम काय होतो? काय होते? वृत्ती हे निवृत्ती झाली जन नदीसे तेथे. ज्या वेळेला वृत्ती स्थिर होती, वृत्ती अंतर्मुख होते, वृत्ती ज्ञानाला धारण करते, वृत्ती ब्रह्माशी एकरूप होते आणि ती वृत्ती तुझ्या पायापासून दूर करू नको. माझी जी वृत्ती आहे ना तुझ्या पायावर स्थिर असावं. काय समचरण दृष्टी तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझी वृत्ती हरी तेथे राहो. कुठे राहो? जिथे तुझे सम आहेत. सम शब्दाचा अर्थ काय होतो? सगळ्याला विवर्जित केलंय. सम शब्दाने असमाची निवृत्ती केली. सम शब्दाने ज्ञान ग्रहण करतो, असम शब्दाने अज्ञान प्राप्त होतो किंवा प्रगट होतो, प्रतीतीला येतो. काय? असम शब्दाने अज्ञान प्रकाशित होतं आणि सम शब्दाने ब्रह्म प्राप्त होतं. ब्रह्माला प्राप्त होण्यासाठी, ब्रह्मस्वरूपावर स्थिर राहण्यासाठी तर तुम्ही काय करा? तुकाराम महाराज म्हणतात, समचरण दृष्टी जिथे सम. चरण आहे, चरण नाम. चरण नाम काय? आपण लय ऐकतो. चरण कशाला म्हणावं? चरण नाम स्वरूप. तुझे पाय माझी चित्ती. तुझे पाय माझ्या चित्तात राहावं. पाय नाम स्वरूप आहे, नसता पायालाच घेऊन जाशील. तुझे पाय माझी चित्ती. चित्ती तुझे पाय. डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. तर तसं माऊली ज्ञानोबराय सांगतात बाबा, अरे वृत्तीचा आणि विषयाचा संबंध उत्पन्न होतो व संबंध नष्ट होतो, मग अज्ञान उत्पन्न होतो. वृत्तीचा संबंध विषयात आला की वृत्ती संबंध नष्ट होतो. बर का? त्याचं नाव काय म्हणावं? वृत्ती बहिर्मुख होते आणि तेच अज्ञानाला कारण ठरते. मुळात अज्ञान आहे का? अज्ञान नावाची वस्तू नाही. तुम्हाला कितीतरी बऱ्या अज्ञान पटवून दिलेलं आहे मी. अज्ञान आणि माया ही दोन गोष्टी जगात नाहीतच. माया नाम वस्तूच नाही. माया तरी नाही व माया नावाची काही वस्तू नाही. माया झाली नाही, माया होणार नाही आणि माया मुळातच नाही. आहे का? तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. अरे लागे पाया बरोबर आहे, पण असली तर लागे पाया की. माया असली तर लागे पाया. मग काय झालं इथं? मायेचा भ्रम झाला. भ्रम नाम माया. सर्पाचा काय झाला? भ्रम झाला. आणि त्या भ्रमाने आम्हाला दोरीचा काय दिसला? तिचं नाव माया. तिचं नाव काय? माया आहे. सर्प नव्हता, दोरीच होती. पण दोरी दोरी रूपाने दिसली का सर्प रूपाने दिसली? सर्प रूपाने दिसली. का बरं दिसली? दोरी रूपाने ज्या वेळेला कळते त्यावेळेला दोरी राहते का सर्प राहते? हा? ज्या वेळेला तुम्ही बघितल्या अंगाला घाम आला. कशाचा घाम आला? अंगाला काय म्हणून घाम आला? दोरी म्हणून आला का साप म्हणून आला? साप म्हणून आला. मग त्याच वेळेला प्रकाशाच्या मार्फत जर पाहिलं, मग तिथं साप होता का दोरी होती? घाम कशाचा आला होता?
नेमका भानगड काय झाली? भ्रम झाला, भास झाला, भाशी येली. हे काय आहे? जगदंबर काय झालेले? भाषमान आहे. तस वृत्ती आणि विषयाचा संबंध, वृत्तीचा आणि विषयाचा. मला आज काहीतरी वाटलं आणि मी त्याच्यासाठी तिथं गेलो, विषय संबंध झाला. थोडक्यात सांगू, माईक बंद आहे म्हणून म्हणाला. दारू पिण्याची इच्छा झाली आणि लगेच दुकान दिसलं, इथे देशी दारू मिळेल. इथे काय मिळेल? मग जिबाळा तिथं जातो तिथं, आहे का नाही? तिथं काय झाला? वृत्तीचा आणि विषयाचा काय झाला? संबंध झाला. मग तिथं घेऊन आल्याबरोबर जसा चेहरा होता तसा बदलला. नाही तेच दिसू लागले रे. कशाचा संबंध झाला? वृत्तीचा विषयाचा त्या ठिकाणी संबंध उत्पन्न होतो व संबंध नष्ट होतो. ज्यावेळेला संबंध होतो त्यावेळेला विचित्र दिसतो, आणि ज्या वेळेला त्याच वृत्ती संबंधाचा तो संबंध नष्ट होतो त्यावेळेलाच ब्रह्म होतो. त्यावेळेला वृत्तीचा संबंध, विषयाचा आणि वृत्तीचा संबंध नाहीसा झाला, तिथं दोरी दिसते. आणि विषयाचा वृत्तीचा संबंध झाला तिथे स्रप दिसला. स्रप होता का नव्हता? तुमची वृत्ती चैतन्य काय? वृत्ती चैतन्य. आता बघा, लांब तिथे झाड आहे आणि त्या झाडाला फडकं गुंडाळे, किंवा काही लोक त्या वावरामध्ये असं बुजगावणं करतात बघा. आणि असं उठला माणूस, रात्री नव्हतं म्हणला, काय भूत मोठं आहे बाबा तिथे उभा राहिले म्हणून. झाडाला कपडा बांधले, पांढरं शिपट उभा राहिले. ते झाड होत का भूत होत? तुमची वृत्ती दृष्टीच्या मार्फत कुठे गेली? तुम्ही तर हो, पण तुमची दृष्टी, वृत्ती ही दृष्टीच्या मार्फत त्या झाडाला गेली. झाडाचा, दृष्टीचा, वृत्तीचा काय संबंध झाला. ज्या वेळेला ह्या तिन्हीचा संबंध झाला तसाच घाम फुटतो. त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. हे कुठे ऐकायला मिळणार? अनेक जन्म घ्यावा लागते हे ऐकायला. तुम्हाला नाही चटके. शास्त्र कळण्यासाठी, शास्त्र ऐकण्यासाठी सुज्ञ साधूचीच गरज लागते बरं का. प्रगती करायची असेल तर शास्त्रयुक्त असावं, असं भंपट फिरू नये. ज्ञानोबराया काय म्हणतात की बाबा, मुळात अज्ञान नावाची वस्तू नाही. जिथं अज्ञान नाही तिथं ज्ञानाचं नाव नाही. मुळात काय नाही? अज्ञान नाही, मग ज्ञान सुद्धा नाही. ज्ञान केव्हा होतो आणि अज्ञान केव्हा होतो, त्याची उत्पत्ती कशी होती तुम्हाला सांगतो बघा. ज्या वेळेला वृत्ती आणि विषय, बर का, ज्या वेळेला वृत्ती आणि विषय ह्या दोन्हीचा संबंध होतो बर का, वृत्तीने विषयाचा संबंध केला का अज्ञान तयार होतो आणि कुठेही पाय ठेवतो बर का. वृत्तीने विषयाचा त्याग केला आणि त्याच त्यागाने ज्ञानाचा संबंध होतो. वृत्तीने विषयाचा त्याग केला का विषय संपला. वृत्तीने विषयाचा संबंध केला का अज्ञान धारण झालं. ज्ञान नावाची काही वस्तू नाही. याला पुरेवी बक्कळ मी घेतो तुम्हाला. ज्ञानोबरायाचाच पुरावा आहे. अज्ञानाचा परिवर्तू नाही ज्या गावांतू, अरे ज्ञानाचा तरी मातू कौन जाणी. अज्ञानाचा परिवर्तू नाही ज्या गावा अंतू. ज्या गावात अज्ञानच नाही, मग जे अज्ञान, ज्ञान अज्ञानावर जगतं की नाही. ज्ञान कशावर जगतं? अज्ञानावर जगते.
मग अज्ञानच मुळात नाही तर तुमचं ज्ञान कशावर जगते? ज्ञान नावाची वस्तूच नाही, वस्तू नाही. मग काय आहे? हा वृत्ती संबंधाचा खेळ आहे. ज्ञानाची उत्पत्ती कशी होती सांगितली की बाबा आता ज्ञान जर उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही, मग ज्ञानापासून अज्ञानाची तर उत्पत्ती होणे शक्यच नाही. काय म्हणले महाराज? म्हणतात आता ज्ञान जर उत्पन्न होत नाही, ज्ञान काय होत नाही? उत्पन्न होत नाही. ठीक आहे. आणि ते ज्ञान नष्टही होत नाही. आणि उत्पन्नच होत नाही तर नष्ट होण्याचा प्रश्नच नाही ना. होते का उत्पन्न? लय ज्ञानी कसं म्हणता तुम्ही? मुळात काय नाही? ज्ञानच नाही, उत्पन्नच होत नाही. मग तुम्ही काय म्हणून म्हणता? तर माऊली सांगता किंवा तसं नाही, नष्टही होत नाही आणि उत्पन्नही होत नाही, मुळात नाही, होण्याचा प्रश्नच नाही. हो, सूर्य उगवते का? उगवते सूर्य? बर, मावळते तरी का? मग सूर्य उगवत बी नाही आणि सूर्य मावळत बी नाही. सूर्याच्या भोवताल फिरणारी पृथ्वी आहे बर का. सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही, आणि सूर्य उगवतोय सूर्यालाच माहित नाही. सूर्याला उगवतो त्यालाच माहित, त्याला स्वयंप्रकाशित आहे. हो, त्याला कशाचा होतो? सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे. तसा साधू कसा आहे? त्याच परिस्थितीचा साधू आहे. साधूकडे अज्ञान नाही, साधूला ज्ञान नाही, साधूला भेद नाही. भेदारहित वारीशी जाईन, द्वैत सारो निमाळनी घाईन. असं काय? गेले भेदा भेद. तिथं भेद नाही, अभेद नाही, तिथं काहीही नाही. जिथं काही नाही तिथं ब्रह्म आहे. पहिले कोटीच नव्हती काही, अवघे शून्यच होते पायी कानोबा. ते दृष्टीनं वापरला कानोबा. तेरे तेरे ते ब्रह्म आहे आणि ते जगाच्या आधी आहे. बाबा हा वृत्ती संबंधाचा विषय आहे. तसं ज्ञानोबा सांगू लागले की अज्ञानाची तर उत्पत्ती होणे शक्य नाही. जिथं ज्ञानाचीच उत्पत्ती होण्याची शक्य नाही तर अज्ञानाची तरी कशी शक्य आहे? असं शक्यच होणार नाही. मग माऊली ज्ञानोबा पुन्हा सांगतात की बाबा तसं नाही, तर प्रकाश रूपाने सर्व भासते. प्रकाशाच्या रूपाने काय भासते? जगत भासते. आरशाच्या रूपाने काय भासते? प्रतिबिंब भासते का नाही? तुम्ही पाण्यात वाकून बघा हिरीत, तुमचं प्रतिबिंब पाण्यात आहे का नाही? आरशात बघा, तुम्ही आरशात आहे का नाही? बर, तुम्ही आरशाकडे पाहता आणि आरशातलं तुमच्याकडे पाहते, कोणचं खरं आहे? त्याचं जर तोंड तुमच्याकडे असेल मग तुमचं तोंड कोणाकडे आहे? आरशातल्याचं तोंड कोणाकडे आहे? मग तुम्ही उरपाटे का? मग आरशातला उरपाटा का तुम्ही उरपाटे? मग सोयीचा गंध कसं लावते? जाग्यावर बरोबर लावता का नाही? हा भ्रमच आहे. उपाधीच्या मार्फत काय केलंय तुम्ही? आरशाच्या मार्फत तुम्हाला तुमचा चेहरा पाहता येतो, तुम्हाला तुमच्या मुखाचा आनंद लुटता येतो. तसं जगताच्या उपाधीमुळे ब्रह्मानंदाचा स्वाद घेता येतो. जगत कशाच्या रूपाने नटले? ब्रह्माच्या रूपाने जगत नटलेलं आहे. जगत नावाची वस्तू नाही बाबा.
वादळ सुटावं आणि पौर्णिमेचा दिवस राहावा आणि बरोबर वरलीच्या चौपाटीवर जाऊ, जीवच्या काक्षा ब्रिजला जाऊ मुंबईला. भर पौर्णिमेला किंवा भर दुपारी 12 वाजता पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा ओटी येते ना, भरती येते, एवढा समुद्र महाराज 100 फुटाची लाट येते. एकदा गावच येते की काय एवढी लाट येते भरती आली की. एवढ्या मोठ्या जे लाटा आहेत ते कुण्या गावून आले हो? लाटा पाण्याच्या आहेत का लाटा आहेत? कशाच्या मार्फत झाल्या? पाण्याच्याच लाटा आहेत. 100 फूट उंचाच्या झाल्या. का बरं? पौर्णिमेच्या चंद्राला पाहून कोणाला भरती आली? समुद्राला भरती येते. तसं ब्रह्माला पाहून, जीवाला पाहून, देवाला पाहून, साधूला पाहून जीवाला भरती येते. म्हणून ज्ञानोबा सांगतात की बाबा, तर प्रकाश रूपाचं सर्व भासते, कारण तेच ज्याच्याशी अनन्य असते, तेच तद्रूप असते. म्हणून सगळे जग प्रकाशमान आहे. याला दृष्टांत काय? काही नाही. चिन्मात्र वस्तू चिन्मात्र आहे, त्यालाच काय उपमा द्यावी? जसे सूर्याला उपमा सूर्याचीच, आणि चंद्राला उपमा चंद्राचीच, आणि दिव्याला उपमा दिव्याचीच. उपमा दिव्याचीच, कारण त्याच्या योग्यतेचा अन्य कोणी नाही. त्याशी अशी एक उपमा देता येत नाही. सूर्याला उपमा देता येते का? बर, सूर्यासारखा दुसरा प्रकाश कशाचा आहे का? सूर्य कशाने प्रकाशित आहे? प्रकाशाने प्रकाशित आहे. तुम्ही किती जरी कृत्रिम शक्ती लावली तर सूर्यासारखा उजेड होतो का? करसाल हो 4-2 गावाला, पण अख्खा ब्रह्मांड ज्याच्याने प्रकाशित होतो त्याच्यासारखा दुसरा कोणी आहे का? हा? सूर्यासारखाच सूर्य आहे, चंद्रासारखाच चंद्र आहे, आणि दिव्यासारखा दिवा आहे. 3 दृष्टांत दिले. दिवा कसा आहे? काय चालू आहे? बस. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, दिव्यासारखाच दिवा आहे, सूर्यासारखाच सूर्य आहे, आणि साधू सारखाच साधू आहे. या जगतामध्ये साधू सारखा कोणी नाही. समुद्राच्या पेक्षा असं कोणतं पाणी आहे मोठं? आहे का? सूर्याच्या पुढे कसलाही प्रकाश नाही, चंद्राच्या पुढे अन्य शीतलता नाही, आणि दीपाच्या पुढे स्थिर प्रकाश नाही. ज्ञानोबराची ओवी आहे, जैसे दीपकळी का धाकुटी, ती बहुते जाती प्रगती, तैसे सतबुद्धी ठोकडी म्हणू नये. महाराज सांगतात, तुम्ही किती मोठा जाळ लावा, किती मोठा जाळ लावा, आणि त्या जाळाला तुम्ही अभ्यास करा, जमल का? भडकला की एकदाच भडकतो जाळ, आणि वारा आलं की याच लिंक लागते? लागत नाही. पण माऊली म्हणतात एवढीच वात करा, इतकी स्थिर आणि अख्ख्या घराला उजेड देते, प्रकाशित करते, तशी
जैशी दीप कळी का धाकुटी, एवढीच वात आहे. आणि ती वात जर तुम्ही घरात लावली तर त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करता येतो, वाचन करता येतो, घरातले सर्व कार्य करता येतो. कशाने? त्या प्रकाशाने. आणि तुम्ही घेऊन जावा, कोतुळ लावा. झाला का भडका एकदा. वातीची बरोबरी त्या झाडाला येते का? येत नाही. जशी वाताची बरोबरी जाळ करू शकत नाही, येते का? म्हणून महाराज म्हणले तैशी सतबुद्धी ठोकडी. वात एवढी जरी झाली तर तेवढ्या घराला शांत आणि शीतळ प्रकाश देते. तिला बारकी वात म्हणून जमणार नाही. तुम्ही गंजीला जर पेटवले तर त्याच्यानं काही फरक होत? वाऱ्यानं भडकते ना, ते कमी होते. मग त्याच्यावर अभ्यास करता येईल का? त्याच्यावर अक्षर दिसेल का? दिसणार नाही. अक्षर दिसायचं असेल तर तुम्हाला दिवा लावावा लागेल. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात दिव्यासारखा दिवा आहे, किंवा तुझ्यासारखा तुझी दिवा, तुला कोणाचा नाही हिवा. तसा तुझ्यासारखा कोण आहे तर तूच आहे, तुला दुसरा कोणाचा काहीही लागत नाही. तू वेगळा आहे सगळ्यापेक्षा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तो प्रकाश तो प्रकाश की, याशी न वंचे घेई चुकी, म्हणून जेग असं की वस्तू प्रभा. माऊली ज्ञानोबराय अरे ज्याप्रमाणे आत्मप्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे, दीप प्रकाश आहे, चंद्र प्रकाश आहे, हे सगळ्या प्रकाशापेक्षा जो आत्मप्रकाश आहे, तो स्वयंभू स्वरूपाला पाहणारा जो प्रकाश आहे तो आत्मप्रकाश आहे. आणि तो कसा आहे? आत्मप्रकाश तो आत्मप्रकाशच आहे. आत्मप्रकाश काय करतो तर आत्म्यालाच प्रकाशित करतो. आत्मप्रकाशित झाला का ब्रह्म पाहत असतो, ब्रह्म कळतो, किंवा त्या प्रकाशाने ब्रह्म पाहता येतं. कोण्या प्रकाशाने? आता पुढे गेले, सूर्यप्रकाशाने जग पाहता येईल. कोण्या प्रकाशाने? सूर्यप्रकाशाने जग पाहता येईल, आहे ते पाहता येईल. पण जो आत्मप्रकाश आहे तो आत्मप्रकाशाने आत्मस्वरूपालाच पाहता येतो. आणि आत्मप्रकाश कुठं मिळतो आणि तो प्रकाश कुठं प्रकाशित होतो? कुणाच्या सानिध्यात प्रकाशित होतो? आणि प्रकाशित करणारे साधू असतात. आणि ते साधू कसे आहेत तर साधू सारखे आहेत. ऐका काय म्हणले? म्हणते ज्ञानदेव तुम्हा आयसे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणते ज्ञानदेव तुम्हा आयसे. म्हणते ज्ञानदेव तुम्हाला देव ज्ञानदेव म्हणतात. कोणाला? तुम्हाला असं म्हणतात. कोण म्हणतात? शास्त्र सुद्धा म्हणतात. आत्मप्रकाश कसा आहे? आत्मस्वरूपाला आत्मप्रकाशाने पाहता येतो. आणि आत्मप्रकाशाचा जो प्रकाश आहे, आत्मप्रकाश प्रकाशित करून देणारे कोण आहेत तर श्री गुरु आहेत, साधू आहेत. आणि तशा साधूच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तुम्हाला परमार्थाची रीत कळते. परमार्थ कसं करावा हे कळतो. म्हणून साधूच्या सानिध्यातला परमार्थ वेगळा आणि दिंडीत बोबलत फिरणाऱ्याचा वेगळा. दिंडीत गेला काय? केळं, चिकू, पार्ले बिस्किट ते काय माहिती आणि उभं जमा करत राहते. दिंडीत बघा तुम्ही लई मजा. जे दिसेल ते घ्याय बघते. कारण का
वृत्ती बहिर्मुख झाली, विषयाचा संबंध झाला, आपण मागास झाला आपला विषय. तसं आत्मा तो स्वयंप्रकाशित आहे आणि आत्मा स्वयंप्रकाशित आहे आणि त्याला प्रकाशित असलेला आत्मा, आत्मा प्रकाशित आहे आणि आत्मप्रकाशित असलेला आत्मा, त्या आत्म्याला पाहण्यासाठी त्या प्रकाशामध्ये तुम्हाला वावरायचं असेल तर तुम्हाला श्रीगुरु किंवा साधूकडे जावं लागेल. तर ज्ञानोबराय फार सुंदर उत्तर देतात, अरे बाबा तसं नाही. त्याप्रमाणे हा सगळा प्रकाश रूपच आहे. प्रकाश कसा आहे? आता हे सूर्याचा प्रकाश कसा आहे? प्रकाश रूप आहे. मग सूर्याचा प्रकाश जर प्रकाश रूप आहे, तुम्ही कोणचे रूप आहात? तुमचा प्रकाश काय आहे? आत्मप्रकाश आहे. तुम्ही ब्रह्मस्वरूपच आहात. फक्त तुम्हाला काय झालाय? वृत्ती विषयाचा संबंध झाल्यामुळे मी जीव आहो अशी एक तुम्हाला भ्रांती झालेली आहे. आपण जीव नाही, आपण देव नाही, आपण दानव नाही आणि इनेकरी सुद्धा हो का काय तुम्हाला आपण कोणी नाही. आपण कोणी नाही याचा अर्थ आपणच ब्रह्म आहोत. स्पष्ट अर्थ आहे. आपण कोणी नाही, कोणी नाही याचा अर्थ कोणाला स्वीकारलं नाही त्याचं नाव ब्रह्म आहे. तुमच्यामध्ये कोणालाच थारा नाही, कोणाच्या ह्याच्यात नाही, तो निस्वार्थ निर्विकार प्राप्त होतो, त्या स्थितीला जातो, त्याचं नाव ब्रह्म असतं. आणि तुम्ही ते स्वरूप असल्यामुळे तुम्ही कोणात ब्रह्म आहात. तर तुम्ही कोण आहात? तर खरे प्रकाशित तुम्हीच आहात, आत्मप्रकाशित तुम्हीच आहात. आणि तुमचा आत्मा स्वयंप्रकाशित आहे हे पाहण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही श्रीगुरूकडे जा. श्रीगुरूकडे जा, श्रीगुरूची सेवा करा, श्रीगुरूच्या सानिध्यात राहा. तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमचं आत्मप्रकाश रूप, आत्मस्वरूप ते तुम्हाला दिल्याशिवाय, दाखवल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव साधू आहे, त्याचं नाव श्रीगुरु आहे, बर का. म्हणून ज्ञानोबराया म्हणतात की बाबा तसं नाही. तर आता ज्याप्रमाणे हा सगळा प्रकाश रूपच आहे, म्हणजे दृष्टी आणि दृश्य ही त्रिपुटी आहे. द्रष्टा एक आहे, दृष्टी दोन, दृश्य तीन. ज्ञानोबा शब्द टाकला, द्रष्टा दृष्ट विजयी होवा विजयी. आता द्रष्टा दृष्टी विजयी होवा विजयी का बरं शब्द टाकला? विजयी होवा विजय, द्रष्टा दृष्टी. आता आम्ही पोसायदान खूप ऐकलो, खूप म्हणतो, पण नक्की काय म्हणायचं माऊलीला? म्हणून माऊलीच वाङ्मय ऐकावं लागते तर त्याचे अर्थ लागतात. द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य. बाप, माय आणि पोरग. ब्रह्म, माया, जगत. हे काय? त्रिपुटी. द्रष्टा कोण आहे आणि दृष्टी कोण आहे? द्रष्टा पुल्लिंगी शब्द आहे, दृष्टी स्त्रीलिंगी शब्द आहे आणि दृश्य पुल्लिंगी आहे. तुम्ही पसायदानामध्ये काय अर्थ लावला असेल? होय महाराज, तुम्ही लय पसायदान म्हणता.
हा? दृष्टादृष्ट विजयी. कशावर विजयी व्हा विजय? दृष्टीवर विजय व्हा विजय, का दृष्ट्यावर विजय व्हा विजय, का तुम्हा मला बघण्याने विजय व्हा विजय? नेमकं काय करा नाही? काय सांगितलं? द्रष्टा पुल्लिंगी आहे, दृष्टी स्त्रीलिंगी आहे का नाही? दृश्य पुल्लिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे. पण तुम्ही दृष्टीच्या रूपाने पाहिलं का द्रष्ट्याच्या रूपाने पाहिलं? बर, द्रष्टा कोण आहे? जिथे द्रष्टा आहे तिथं दृश्य आहे. द्रष्टा कोण आहे? या जगाचा द्रष्टा कोण आहे? ब्रह्म आहे. जगाचा द्रष्टा कोण आहे? ब्रह्म आहे. आणि या जगाचं दृश्य काय आहे? दृश्य म्हणजेच जगत आहे. या जगताला पाहून आम्ही काय झालो? मोहित झालो, भ्रमात पडलो. आणि ज्या वेळेला द्रष्टा दृष्टी, द्रष्ट्याने दृष्टीचा विकार घातला, कळलं? द्रष्ट्याने काय करावं लागतं? दृष्टीचा काय घालावा? विकार घालावा. दृष्ट्याच्या दृष्टीत काय आलेलं आहे? दोष आलेला आहे. मग तुम्ही दोषी कसं दोषी? तुम्ही दोषी का दृष्टी दोषी? दृष्टी सदोषी का दोषी? दोष कोणाचे घालवायचे आहेत? दृष्टीचे घालवायचे आहेत. दृष्टीला दाखवणार कोण आहे? चलना देणार कोण आहे? दृष्टी कोणाच्या मार्फत चालते? आता दोष कोणात आहे? आता द्रष्ट्यात दोष आहे का दृष्टीत दोष आहे? मग आधी काय हरपला पाहिजे? द्रष्टा हरपला पाहिजे, तर दृष्टी सहज नाही शेवटी. तुमच्यातला विकार गेला नाही तर तुम्हाला समोरचा चांगला दिसणार. दुर्योधनाला सगळ्या सभेमध्ये सगळी सभा मूर्खाची दिसली. धर्मराजाला सगळी सभा सज्जनाची दिसली. मग कोणाचा दोष होता? त्यांनी बी डोळ्यानं पाहिलं, याने बी डोळ्यानं पाहिलं. पाहणाऱ्याचे डोळे सारखेच होते. त्याला तेवढं दिसत होतं, याला बी तेवढं दिसत होतं. दोष कोणात होता? द्रष्ट्यात दोष होता. ज्यावेळेला द्रष्ट्यातला दोष जातो आणि त्यावेळेला द्रष्ट्यातला दोष गेला की दृष्टी निर्विकल्प होते आणि मग द्रष्टा दृष्ट विजयी होवा विजय. मग त्यावेळेला त्याचा विजय होतो आणि तेच दृष्टी ज्ञानाला धारण करते, ब्रह्माला धारण करते. याला पोसायला नाही. दोष कशात आहे? आम्ही कशानं ठरवलं? कशात दाखविला दोष? दृष्टीत दोष नाही बाबा, तर द्रष्ट्यात दोष आहे. द्रष्टा दोषी आहे. ज्यावेळेला द्रष्ट्याचा दोष गेला त्याची काय होती? दृष्टी निर्दोष होती. आज म्या दृष्टीने पाहिला, काय पाहिला? विठ्ठलची विठ्ठल. द्रष्टा द्रष्ट विजयी होवा विजयी. मी काय पाहिला दृष्टीने? आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मी आज विठ्ठल माझ्या दृष्टीने पाहिला. का बरं? तर दृष्टीचा दोष गेला. ज्या वेळेला तुमच्या आमच्या दृष्टीचा दोष जातो त्यावेळेला द्रष्टा
आता दृष्टी दोष आहे का द्रष्ट्यात दोष आहे? कशा दोष आहे? द्रष्ट्यात दोष नाही. पाणी हिरीचं घाण झालंय आणि त्या हिरीचं पाणी पिलं. पाण्याने काय झाला? त्या पाण्याचा बाधा झाला, रोग झाला. आता माणसात रोग हा झाला का पाण्याच्या मुळे रोग झाला? पाणी पेल्याने रोग झाला का ह्याला रोग होता? तुम्ही पाणी जर पेलं नसतं त्या हिटलं तर तुम्हाला रोग होत होता का? तुम्हाला खाऊ नका म्हणता का खाले? नरकाला जात होते का? पिऊन का म्हणतात? पिले का पिले? दोष कोणाचा आहे? हा, तुमच्या दृष्टीतला किंवा तुमच्या हृदयातला विकार गेला नाही म्हणून तुम्हाला दुःख धारण करावं लागतं. तुम्ही दुःखाला धारण केले, दुःख तुम्हाला धारण केलं. बाटली तुमच्याकडे आली नाही पण बैला आले बघा त्याचं वखरण्याचं, जाऊ का त्याच्याकडे? म्हणजे नाही घेऊनच जात गेले का तिथे? होय, कवा आलेले बघले का चलत चलत बाटल्या तुमच्या घरला? का आहे ते एखादी? एवढं तर प्रेम आहे का? ट्रेन चलत येते का? शेण चलत जाते येताना उलवते. त्याच्यात किती पोर आहे बघा. याला विचारा की कसा होता हे. आता बसला देवावरून इथंच आहे की. त्याला काळी कॅरी बॅग सुद्धा आणत नाही. एवढा बुद्धी होता. हा, नाही नाही, मला काय सांगायचं, तुम्ही होऊन केले का त्याने आले? आपण होऊन केलं. आपल्यात दोष होता, द्रष्ट्याच दोष आहे. दृष्टीचं काही मत नाही. दृष्टीवर दोष देऊन फायदा नाही. द्रष्ट्यातला दोष गेला, दृष्टी सदोष आहे. दृष्टी जे जे दाखवणार आहे तुम्हाला ते सत्य दाखवते, पण तुमच्या डोळ्यावर आलेला पडदा काढल्या तर का नाही? धुंदूक धुंदूक दिसू लागले, हो थोडा अंधार अंधार दिसू लागले, अक्षर कळना गेले, रस्ता दिसना गेलाय, चष्माच बदला होती म्हणून. अरे चष्मा कशाला बदलू? त्याच्यावर पडदा आलाय ते काढ. तसं तुमच्यावर विषय नावाचा अज्ञानाचा पडदा आलाय, त्याला सारल्या की तुम्हाला ब्रह्म दिसतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य हे तिन्ही प्रकाश रूपच आहेत. ते तिन्ही कसे आहेत? तुम्ही केलं हो वेगळं वेगळं. सांगू का तुम्हाला? त्याचं सूत्र सांगू का? लई भारी लक्षात येतो. म्हणजे मला 2-3 भाषेत सांगायची सवय आहे, तुमच्या कळण्यासाठी म्हणून सांगतो. काय सांगितलंय? प्रकाश रूप फक्त ही त्रिपुटी आहे, तेव्हा प्रकाशाचा व्यवहार होतो. पण माऊली ज्ञानोबराय म्हणतात हे तिन्ही प्रकाश रूपच आहेत हो. दृष्टी सुद्धा प्रकाश रूप आहे, दृश्य सुद्धा प्रकाश रूप आहे आणि द्रष्टा सुद्धा प्रकाश रूप आहे. दृष्ट्यातही प्रकाश आहे, दृष्टीतही प्रकाश आहे आणि दृश्यातही प्रकाश आहे. हे तिन्ही प्रकाशित रूप आहे. पण तुम्ही त्याच दृष्टीला याच्याला एक नाव दिलं, तुम्हाला कळा म्हणून सांगतो. एक बाई आहे, ईश्वराने काय केली? एक बाई तयार केली. चांगलं आहे का? काय केली? एकच बाई तयार केली आणि ती बाई कुणाची आई झाली, कुणाची बहीण झाली, कुणाची सासू झाली, कुणाची आत्या झाली, कुणाची मावशी झाली, कुणाची चुलती झाली, कुणाची काकू झाली, कुणाची वहिनी झाली,
कुणाची भावजय झाली, कुणाची नणंद झाली. एकाच बाईने किती नाते स्वीकारले हो? बाई एक, नाते अनेक. तसं ब्रह्म एक, जग एकच बाई आहे. ती ईश्वराने निर्माण केलेली एक बाई आहे. पण जीवावर आरोपित झालेले नाते किती आहेत हो? नाते कोण म्हणते तिलाच सासू म्हणते, कोण तिलाच म्हणते आई, तिलाच म्हणते मावशी, तिलाच म्हणते काकू, तिलाच म्हणते सासूबाई, तिलाच म्हणते आत्याबाई. अरे किती नाव आहे तो. मुळात बाई एक का नाते अनेक? एका बाईमुळे नाते अनेक झाले. तसं एक एवढ्या जगाची काय झाली? निर्मिती झाली. एकच समुद्र आहे, पण वाऱ्यामुळं अनेक लाटा निर्माण झाल्या. पाणी एक का लाटा अनेक? बर. आणि तेच वारं शांत झाल्यावर त्या लाटा कुण्या गाडी बांधून गेले? मग किती ट्रक आलते तेल न्यायला? कुठे गेले ते? अरे बाबा त्याच समुद्रामध्ये स्थिर झाल्या. लाटा होत्या, लाटाच्या रूपात खळवळलेला समुद्र पाणी रूपातच स्थिर होते. तुम्हाला भासल्या लाटा, पण खरं ते पाणीच होतं. तसं तुम्हाला जग भासलं, खरं ते ब्रह्म होतं. बर का? याला काय म्हणावं? पंचीदास शिखरांनी विद्यारायण स्वामींनी सांगितलं की बाबा ईश्वराने केलेली नारी आहे, बर का? तिला विश्वर सृष्टी म्हणावं. कोणची सृष्टी म्हणावं? विश्वर सृष्टी. कारण का ती बाई निर्माण केली. ईश्वराने काय तयार केली? बाई तयार केली. तिला काय म्हणावं? विश्वर सृष्टी म्हणावं. आणि त्या बाईला अनेक नाते झाले, तिला जीव सृष्टी म्हणावं. एका बाईला किती नाते? कुणाची सासू होते, कुणाची आत्या होते, कुणाची मावशी होते, कुणाची काकू होते. आता एकच बाई आहे, पण नाते अनेक आहेत. हे तुम्ही ठरवले हो. तुम्ही काय ठरवलंय? ती माझी आत्या आहे. त्यांनी काय ठरवलंय? ती माझी मावशी आहे. सगळ्या आणि एकाच बाईकडे बोट केले. सगळे कार्यक्रमाला आले आणि स्टेजवर बसले वाढदिवसाच्या निमित्तानं सासूबाई. सगळे भेट म्हणून आणतात ती काही काही. तिथे चर्चा चालू झाली. म्हणजे तुमचे कोण? ती म्हणले माझी मावशी. तुमची कोण? माझी सासूबाई. किती बाया झाल्या? माणसा परत बाई झाली का माणसा परत नाते झाले? नाते माणसागणित झाली, पण बाई माणसागणित झाली नाही. तसं बाबा तुमचं स्वरूप काय तर आत्मस्वरूप आहे. मूळ स्वरूप तुमचं आत्मस्वरूप आहे. तुम्ही आत्मस्वरूपाने आत्मप्रकाशाने प्रकाशित आहात. तर तुम्ही तुमच्या मनाने ठरवलेलं आहे. तुम्ही लावून घेतलेली उपाधी आहे. तसं तुमचं स्वरूप ब्रह्म आहे. असं माऊली ज्ञानोबा खूप गोड सांगतात. आणि हे ऐकण्यासाठी शांत आणि लय दिवस ऐकावं लागते तर कळतंय. आम्ही सप्त्यात कधी तर कुठं तर ऐकतो आणि दुसऱ्या सप्त्यात गेलो की तिकडलोच खाऊन तिकडलोच गावात राहतो झालं. मला पडू एवढ्या दिवस किलो 1,500 दिले मी. फाट्याला 7 दिवस केलो, काय करावं? 1,500 दिले. तर बाबा काय का होईना दिले. म्हणजे तिथलं विसरून जातो आणि इकडलं सुरुवात होतं. आमचे नातेच असे. पण आहो तिथं राहत नाही.
माऊली ज्ञानोबराय म्हणतात तिन्ही प्रकाश रूप आहेत, फक्त ही त्रिपुटी असेल तेव्हाच प्रकाशाचा व्यवहार होतो व नसेल तेव्हा अहव्यवहार ब्रह्मच असतो. तिथं सगळेच गेले, तिथं सगळेच गेले, कोण राहतं आता तिथे? बर, आणि तीच सासू गेली म्हणून आता कोणाला म्हणाल सासू, कोणाला म्हणाल मावशी, कोणाला म्हणाल काकू? ईश्वराने त्याची सत्ता काढून घेतली, आता कोणाला मावशी? आणि तिथं नेऊन बसशील, घाला पाणी, अटॅक आला, तिकडूनच PM करून येऊ लागलं. कोण येऊ लागले आता? कोण येऊ लागले आता? काय येऊ लागले? बॉडी निघालं का? निघाली का म्हणणार? काय म्हणतात? कारण का ईश्वरानं निर्माण केलेली बाई, ईश्वराने ती सत्ता काढून घेतली. आता बाई का बॉडी? निघाली का बॉडी? झालं का PM? बर, कुठवर आल्या? म्हणजे आलो नरशीपर्यंत. आली का आलो? कळते ना माझं बोलणं? हा, आता बॉडी का बाई? बशील का बशिली? आंघोळ वाढून बशिली? बशी आंघोळ वाढलं का आंघोळ वाढली? आ बर, निघाल्याच्या नंतर उचलली का उचललं? काय? अरे ज्याची सत्ता होती ती सत्ता ईश्वराने काढून घेतली, त्यावेळेला ते प्रेत रूप होत. आता ती बाई राहिली नाही. तशी ही ईश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे, तिचं नाव ईश्वर सृष्टी आहे. आणि कोणाची काकू, कोणाची मावशी, कोणाची आत्या, कोणाची ननंद, कोणाची भाऊजाई, ही जे नाते आहे त्याला जीव सृष्टी म्हणावं. कारण जीवाने स्वीकारलेले नाते असल्यामुळं त्याला जीव सृष्टी म्हणावं. ईश्वरानं निर्माण केली म्हणून तिला ईश्वर सृष्टी म्हणावं. ही पंचदशी खूप छान सांगते. तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात ही त्रिपुटी तेव्हाच प्रकाश व्यवहार करते, किंवा प्रकाशाचा व्यवहार होतो, व्हावं तेव्हा होवो किंवा न होवो, पण हा सर्व प्रकाश ब्रह्माचाच आहे बर का. होवो किंवा नाही हो त्याचा काही घेणं देणं नाही, पण खरा प्रकाश कुणाचा आहे? तुम्हाला डोळे आहेत हो, कशाचं? तुम्ही कोर्टात जेच्या कशावर आहो? गादीवर आहो. कुणाच्या गादीवर आहो? जेच्या. 1000 लोकांमध्ये न्याय करता. 1000 लोकांमध्ये न्याय करण्याचं सामर्थ्य कुणामुळे होतं? भगवंताची सत्ता होती, त्यांनी सत्ता काढून घेतली. का त्याला कोट नाही का डोळे नाही? आता वकील साहेब आहेत का प्रेत आहे? जे साहेब आहेत का कोण आहेत? हा, आता जे साहेब आहेत का? जे साहेब ज्याच्यामुळे होती ती सत्ता काढून घेतली, आता काय आता जेज आहे? आता मुर्दा आहे, मुर्दा. त्याला प्रेत म्हणतात, साहेब म्हणतात. तसं बाबा प्रकाश ब्रह्माचाच आहे, या सिद्धांताला कधीही चुकू नकोस. ज्ञानोबा म्हणतात ह्या सिद्धांताला कधी चुकायचं नाही. का बरं? अरे सगळा प्रकाश आहे आणि ते सगळा प्रकाश ब्रह्ममय आहे, त्याच ब्रह्माचा प्रकाश आहे. या प्रकाशाने तुमचा व्यवहार होतो. त्याचा जर प्रकाश गेला तर तुम्हाला बसवावं लागतो. कुठं? गादीवर नाही, भित्तीला.
इकडे इकडे खेळ मारून. त्यांनी प्रकाश काढून घेतल्यावर मग उग माझ्या शेळ्या आहेत तर उग काही की म्हणून जमते का? हा, पारा चुची करायला. इकडून सत्ता काढून घेतल्यावर तिकडले सगळे कसे होईल वाट? लय तळमळ करायला आता गडी, त्याचा जीव नाही. लय तळमळ, काय तळमळ की काय नाही की कोरडी काय होईना. उगाच जाऊन तेवढं बघलं की समाधान वाटते. त्याच्या मागं फिरलं की मग बरं वाटते, घरला आल्यासारखं. त्याला फिरवून चारून आणलं ते आता बरं झालं, मोकळा झालो. आहे का नाही? एवढं तरी सर काय बंधनात गेलं की मोकळं वाटतं. कारण का ते डोळ्याला दिसते की कसं करत असेल, काय काय होत असेल. खरं बंधन ते आहे का हे आहे? आ, हे बंधन खरं का ते खरं? आता इथं बंधनात हो का तिथं गेल्यावर बंधनात होतो? इथं बंधनात. इथं बंधनात का हो का महाराज जाऊ दे नाही गेले? इथं कसलं बंधन आहे? महाराज जाऊ दे नाही गेलं. आता महाराजाच्या शब्दाला ओंडाळून बी जाता ना, मग शब्दात बंधन आहे की. आणि ते खरं बंधन आहे ते कळणार, त्यालाच बंधन होत कळते. हे असं आहे बाबा. तर माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात, अरे हे सगळं काय आहे? तर हा प्रकाश सगळा ब्रह्माचाच आहे आणि तू आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूपच आहेस. तू आता दुसऱ्याकडे बघू नको. आता तू कुठं पहा? आपल्याकडेच पहा, आपल्यालाच पहा आणि आपल्यातच पहा. आपण आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी. आपण आपल्यामध्ये मिळायचं आहे, आपण आपल्याला पाहायचं आहे. आणि बाबा तसं सिद्धांताला कधीही चुकू नको. सगळा प्रकाश आहे असे वाटणे हेच खरे परमात्म दर्शन आहे. हे सगळं लटकं तुम्हाला वाटणं, सगळ्याच हे विश्व बंधन वाटणं हेच आत्मदर्शन आहे. ज्या वेळेला आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला तुम्हाला सगळं जग, त्यावेळेला माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया विरजार हरी. तवा लटका वाटतो, आता खरा वाटलाय, कवा जावा वाटलाय. कसं होतंय की असंच आहे की कसं आहे महाराज? महाराज बायाला रात्री निघून गेल्यालाही बरं झालं असतं. काय फाटच निघालो होतो मी शिवाजी. महाराज म्हणतात तसं नाही बाबा. अरे हीच सृष्टी भूतमय नाही किंतु चिन्मात्र आहे. जग म्हणजेच वस्तू प्रभात आहे, असा हा अनुभव सांगितला आहे. आता या श्रुतीचे प्रमाण देताना ज्ञानोबा खूप छान सांगतात. आता आपण उद्याच्या प्रसंगामध्ये पाहू. आता हरिपाठाचा वेळ झालाय आणि आपला 5चा टाइम होता, 5:15 झाले. झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबाच्या चरणी आणि जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी बर का. सेवेला ज्ञानोबाच्या चरणावर, श्री गुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊन ह्या सेवेला फळ देतो. तुकाराम 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 आता विश्वात्मके देवी येणे वागयज्ञ तोषावे
तो शोणी मग द्यावी पसाई दान हे. जी खळाची व्यंकटेशांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परी जडो मैत्र जीवांची. दुरितांची तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जेवांची लतोती लावो प्राणी जात. वर्षेट सकळ मंगळी विश्वार निष्ठांची मांदियाळी. आनव्रत्व भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूची आरो. चेतना चिंतामणीची गावो. बोल जिथे अर्णव पियुषांचे. चंद्रमेघे अलंछना मारतंड जी स्थापहीन. तिस्रवाई सदा सज्जना स्वैरी होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होन ते लोकी. भजू जे आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजविये विशेष लोकविये. दृष्टा दृष्ट विजय होवा विजय. एत म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसाओ. हा होईल दान पसाओ. येणेवर ज्ञान देव सुखया झाला. येणेवर ज्ञान देव सुखया झाला. येणेवर ज्ञान देव सुखया झाला. हरि ओम शांती शांती. विठला 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 विठला. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर स्वामी रामदास महाराज की. बोलो रे भाई सब संतन की जय. गोपाळ ह्याला काढा. ही माईक तिकडे नसायचं.